पण ही सगळी मंडळी पकडून आणली. त्या 4 जेसवाईट पाद्री होते की त्यांच्यातसुद्धा खूप पंथ आहेत, फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन्स वगैरे. हे जेसुइट्स आहेत ना, ते अत्यंत कडवे सगळे लोक. तर कुणीतरी शिवाजी महाराज सांगितलं, ते गोव्यात हुकूम काढला ना तो, त्याच्यात हे 4 पाद्री सामील होते त्याच्यात. शिवाजीराजे म्हणाले त्यांना पुढे घेऊन या इकडं. आणलं त्यांना पुढे. महाराजांनी सांगितलं त्यांना, विचारा तुम्ही आता आमच्या भूमीवर उभ्या आहात इथं, असं आमचा धर्म स्वीकारताय का असं विचारत आहे. लोकांनी विचारलं, ते म्हणाले नाही, आम्ही नाही होणार, आम्ही कन्वर्ट होणार नाही. शिवाजीराजे म्हणाले, नाही म्हणतायत ना, या 4 पाद्र्यांची मस्तकं मारा आणि त्या गोव्यात पाठवून त्या विजयीकडं. त्या 4घांची मस्तकं मारली आणि त्या विजयीला पाठवून दिले की नंतर तत्क्षणी त्यांनी तो हुकूम मागं घेतला ताबडतोब कन्वर्ट. आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. आजार नाही तो बळावतो फार. तसं नाही, त्यांना माहिती होतं महाराजांना काय चाललं आणि काय नाही. मी तर गोव्यात एक चित्र पाहिलं. त्याच्यात एका पोर्तुगीज तो पॅड्री होता, त्या पॅड्रीचं मस्तक कापायचं काम चाललं आणि शिवाजी महाराजांच्या सारखा एक माणूस तिथे दिसतोय आणि बाकीचे सगळे लोक जमले. तसं एक चित्र आहे. त्याचं साल जे काही होतं ना, ते खोडून भलतंच साल लोकांनी त्याच्यावर खोडलेलं सुद्धा दिसतंय त्याच्यावर स्पष्टपणे. ते चित्र मोठं पेंटिंग आहे, ऑइल पेंटिंग गोव्यात आहे. मला आता सांगा, जर का असं असेल, मग शिवाजी राजांना कोणत्या धर्माची अपेक्षा होती?